Standard First, Subject Mathematics, Chapter 18, Increasing, Decreasing Order. Increasing, Decreasing Order. Students, today we are going to do an activity. Are you ready? मुलांनो, आता आपण एक गंमत करणार आहोत. तुम्ही तयार आहात ना? येस मॅडम. तुम्हाला समोर टावर दिसत आहे. त्यातील ब्लॉक्स मोजून नंबर त्याच्या समोर लिहायचा आहे. लेट्स स्टार्ट नाउ. पहिल्या टॉवर समोर नंबर कोण लिहिणार? मॅडम मी. हा 1 ब्लॉक आहे म्हणून 1 नंबर लिहितो. राजू, दुसरा टॉवर मोज आणि त्यासमोर अंक लिही. मॅडम 2 ब्लॉक्स आहेत म्हणून 2 नंबर लिहितो. व्हेरी गुड. आता प्रत्येकाने ब्लॉक्स मोजा आणि ती संख्या त्या ब्लॉक्सच्या खाली लिहा. 3 4 5 6 7 8 9. एक्सलंट स्टुडंट्स, तुम्ही हे टावर 1 to 9 नंबरपर्यंत तयार केलेत. म्हणजेच तुम्ही 1 to 9 संख्या चढत्या क्रमाने म्हणजेच इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावल्या आहेत. याच संख्या उलट्या क्रमाने म्हणजेच 9 to 1 अशा क्रमाने लावल्या तर त्याला उतरता क्रम म्हणजेच डिक्रीजिंग ऑर्डर म्हणतात. म्हणजे पहा, 9 8 7 6 5 4 3 2 and 1. हा झाला या संख्यांचा उतरता क्रम म्हणजेच डिक्रीजिंग ऑर्डर. मग आता पुढील घरातील नंबर्स डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहिले आहेत. ते कोण वाचेल बरं? मी मॅडम. ओके, रीड. 7 6 5 4 3. गुड. स्टुडंट्स, आता पुढील अंक इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहा. 5 6 7 8 9. Good. Now write the number in decreasing order. पुढील संख्या उतरत्या क्रमाने लिहून दाखवा. 9 8 7 6 5. Very good, students. So today we have learned increasing and decreasing order. अशा प्रकारे आपण चढता आणि उतरता क्रम कसा लावायचा हे शिकलो आहोत.